मात्या कोण आवाज देऊ राहिला मला जोर जोरात. नाही हो, थांब रे वा, एक मिनिट, आलो आलो. काय रे मारती, काय झालं? तिथूनच काय विचारता इकडे अंदरचे. आवाज झोपलेला हाणले का मारती? हा, उठतील नाही का तुझ्या आवाजाने एवढा जोर जोरात कोण ओरडू राहिला बे? अहो पाटील, काय सांगू तुम्हाला, चायनीत पाणी घेऊन जीव द्यायची वेळ आली. हा, सगळे फाशी आपले उलटे पडले ना. काऊन, काय झालं रे? चला जरशी बाहेर चला, तिकडे सांगतो तुम्हाला. हा, इथं नका, इथं बाबा उठतील तुमचे. चला लवकर. तुला काय जेवायचं राहिलं ना, जेवून येऊ का मग? ते नंतर दिवसभर जेवणच आहे. हा, इकडे खाल्ला खा सांगितलं लागू राहिला जेव. हा, चला ना, चला पटकन. काय झाला, काय प्रॉब्लेम? ते मला वाटते ते कापसाचे गटोळे याच्या घरच्यानं पाहिले असेल, म्हणून हे एवढं तातडीने आला इकडं. चाल रे मारती, चाल. मारती, काय झालं काय पण? हा, एवढं दूर चालले का, गावाच्या बाहेर आणलं मले? पण झालं तरी काय, सांगशील तर खरी? ठीक आहे. कायची चिठ्ठी हो रे बाबा हे? हा, कोणी प्रेमपत्र लिहिलं काय तुले? ठीक आहे, टेन्शन मध्ये आला जेवण, तुम्हाला मजाक सुचते. मजाक नाही, हे कायची हो चिठ्ठी? आता ना वाचलं की लक्षात येते तुमच्या, वाचा ते. आमचे गटोडे मी ओळखलेले आहे, समजलं का? काय रे माती, हे काय होय? सांगा आता, तुमच्या लक्षातच नाही आलं का? हा, ते वाचून तुम्हाला लक्षात काहीच नाही समजून राहिलं. समजण्यासारखं काय आहे याच्यात? हे आमचे गटोडे मी ओळखले आणि समजलं का? म्हणजे काय समजावं याच्यानं? खरंच राजू पाटील, हा, जरसे बादाम गिदाम खात जा, तुमचा दिमाग काही काम नाही करू राहिला राजू. अहो एवढं नाही समजत का तुम्हाला? हा, आपण हे गटोडे, हे शांताराम काकाचे गटोडे आपण आणले नाही, ते त्यानं पाहिले तिथं आणि त्याने ओळखले ते, मग त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली. मग आता हे शांताराम भाऊ काय गेले तिकडे इसालावत? हा, पण ते तर आपण झाकून ठेवले होते चांगले ना, तालपत्री खाली झाकून होते मस्त. हा, तसेच मला वाटतं बहुतेक ते कापूस आपला जरा जरा पडला का नाही, ते कापूस सावळत आले असेल तर काय माहिती. जाऊ दे ना मग मारती, सापडले तर सापडले, जाऊ दे, देऊन टाकतात तेले गटोडे. हा, जाऊ दे. हो, गटोड्याचा नाही ना प्रॉब्लेम, गटोड्याचा देऊन टाकू द्यायचे त्याला आपण. पण ते कसं आहे माहिती का, दुसरा प्रॉब्लेम झाला ना. सांग आता, दुसरं काय झालं? हा, रिपोर्ट गिपोर्ट दिला का त्यानं? पोलीस आले का चौकशीले? का तुझ्या सासरीवाला सांगितलं काही, दणके साहेबाला सांगितलं का काही? अरे नाही ना बा, रिपोर्ट दिला असता तर ते परवडलं असतं एक वेळचं. हा, पोलिसाला सांगता आलं असतं आपण काही ना काही समजावून. पण आता हे रिपोर्ट नाही दिला ना, ते उलटच झालं ना सगळं. सांग आता, तुला काही म्हटलंय नाही म्हणतं, रिपोर्टही नाही दिला म्हणतं. हा, मग झालं तरी काय? तुम्हाला काय कसं सांगावं मला समजूच नाही राहिलं बा, कसं माझ्या डोकं काम नाही करू राहिलं. एक तर माझ्या मागे टेन्शन आहे राजू. अबे पण नेमकं झालं काय ते तर सांगशील? चला तुम्ही तिकडे वावरात चला, माझ्या खोपडी जोड चला, मी सांगतो. काय आता तिथून इथं आणलं, इथून खोपडी जोर चाल म्हणतं. हा, काय आलं का तुझ्या दिमाग काम नाही करू राहिला वाटते? काय बायकोसोबत भांडणं झाली का तुझी? काय सांगा पाटील, ज्याची जाते त्यालाच कळते. हा, चला ना तुम्ही, चला खोपडी जोड चला, सांगतो सगळं समजेल तुम्हाला. चला चाल बा आता, चाल. तू हे काय समजून नाही राहिलं मला. मारती, गडोळे तर दोन्ही आहे इथं. हा, आणि ते तुझ्या कांदा कांदा लावून घेतला काय तो? हो लाने पाटील, तेच तर मोठा प्रॉब्लेम झाला. हा, हे कांदा नेला ना कोणतरी आपला. काय सांगतो? म्हणजे तुझ्या कांदा चोरून नेला कोणतरी? कोणतरी कायले, शांताराम काकानेच नेला ते. हा, हे पाय ना, हे चिठ्ठीहून तुम्हाला लक्षात येत नाही का? गटोळे राहू दिले आणि ते कांदा नेला त्यांनी. आणि चिठ्ठी लिहून ठेवली की बा मी गटोळे ओळखले. हा, कांदा घेऊन चाललो म्हणून सांगितलं नाही त्यांनी, पण ते बरोबर समजायला येतेच ना. बापरे, लेका शांताराम काकाचा दिमाग. हा, म्हणजे त्याला वाटलं बा हे गटोडे आपण आता नेले बी, किंवा मारत्याला म्हटलं का रे गटोडे कोणाचे होते हे देऊन दिले आपल्याला, पण याला अद्दल नाही घडणार. मग आपल्याला अद्दल घडवासाठी म्हणून ते कांदा लांबवला काय त्यानं? मग काय तर राजू, आणि एक तर प्रॉब्लेम असा झाला की त्या बायाचा फोन आलता ना, ते मुखर्दीन बाईचा फोन आलता की आम्ही येऊ का नाही. हा, आलो तर वेळेवर कॅन्सल होणार नाही. हा, आता ते उद्या टपकतील इथं. हा, एक तर बुडे बाबी येतो म्हणे इथं वावरात. आता सांग बरं, उद्या किती गोंधळ होईल. हा, इकडे हे कांदा जर नाही दिसला तर किती मानावर बोंबलतील ते. का राजा मारती मला माहितच नाही. म्हणून म्हटलं का मारती एवढ्या जोर जोरात काऊन ओरडून आला, एवढ्या टेन्शन मध्ये काऊन आला? अशी गोष्ट आहे ते, नाही का? बरं जाऊ दे ना मग. हा, शांताराम काकाला भेटू आपण आणि त्याला सांगू हे घ्या, मला तुमचे गटोडे घ्या बा आणि आमचा कांदा देऊन द्या वापस. हो पाटील, पण त्याने चिठ्ठीत कुठे लिहिलेलं आहे की मी कांदा घेऊन चाललो म्हणून? हा, कांदा त्याने नेला हे असं म्हणता येत नाही ना आपल्याला. हा, एक तर आपल्याजवळ काही पुरावा नाही. पण मी काय म्हणतो, कांदा शांताराम काकानेच नेला असेल का 100%? हो 100% शांताराम काकानेच नेला कांदा. हा, त्याने जर नसता नेला तर मग हे गटोडे त्याने बवाल केला असता ना, गटोडे आणले बा असं तसं, किंवा हे चिठ्ठी का लिहिली असती. सांग आता, आता त्याला म्हणता येत नाही आपल्याला की तुम्ही कांदा नेला म्हणून. हा, आणि इकडे का तुझ्या बुडे बाबी काऊन आहे? हा, ते वर वर डोक्यावर ते बाया येतील तिकडं, मजूर येतील, ते सगळा गोंधळ झाला. हा, खरोखर लेका मारते का लय मोठा गेम केला लेका आपला शांताराम काकानं. म्हणून तर मी घाई आलो तुमच्याकडं. हा, आता काहीतरी करावं लागते भाऊ आपल्याला.
पण आता करायचं काय? काही नाही, मी काय म्हणतो, हे गडोळे घेऊन जाऊ आपण शांताराम काकाची इथं. हा, दोघं बी सोबतच जाऊ, तुम्ही रामा सोबत. हा, त्याला म्हणू हे गडोळे बा पडले होते म्हणा. हा, सांडले होते, आम्हाला वाटलं बा कोणाचे कोणाचे नाही, आम्ही इथं आणून ठेवले. हा, हे तुमचे गडोळे होय वाटते म्हणा, हे ते घेऊन घ्या म्हणा. हो, पण गटोळे दिले तर मग कांदा देईल का वापस? काय माहितीये का, त्याला वाटलं सर आपण चोरून आणले म्हणून ते ना माया कांदा नेला. हा, आता म्हणून तर म्हणून मी तुम्हाला की तुम्ही माझ्यासोबत चला, आपण दोघं सांगू त्याले बा पडले होते बा, पडलेले मग आम्हाला दिसले म्हणून आम्ही नाही बा, आम्हाला माहित नाही तुमचे होय म्हणून, हे घ्या बा. मग असं म्हटलं तर मग देतेत ना ते, मग ते म्हणतील अरे वा तुझ्या कांदा आणला राजा, देऊन टाकतील. हो, तसंच करावं लागल. हा, हे कापूस लेका किती 7-8 हजाराचा असेल. हा, आणि तुझ्या कांदा लेका मला वाटतं बहुतेक 14-15 हजाराचा आहे ना. पैशाला नाही ना किंमत लाईन पाटील. हा, मेन प्रॉब्लेम असा आहे की हे कांदा मला उद्या अर्जंट पाहिजे. हा, आता कांदा दुसरीकडे भेटतही नाही. हा, आणि बुडेबा उद्या सकाळी तिथे वावरात येणार आहे, म्हणजे कांदा इथं हजर पाहिजे मला. चाल ना मग, घे ते गटोळं. हा, घे एक एक गटोळं घेऊ आपण आणि न्यू शांताराम काकाची देऊ आणि ते तुझ्या कांदा आणून वापस. हा, देतील ना ते कांदा, कुठे जाणार आहे. चल. हो, चला बा पटकन. हा, बोललो होतो ना मी की स्वतः गटोडे आणून देईल म्हणून मारत्या. हा, हे लाईनी पाटील बी याच्यासोबत आहे वाटते. काय मारती, हे गटोडे तर आमच्या बायाचे होय वाटते. पण त्या दिवशी आम्ही रस्त्याने चाललो होतो, ते गटोळे पडलेले दिसले, आम्हाला वाटलं कोणाचे कोणाचे नाही बा, आम्ही घेऊन गेलो, ते खोपडी ठेवून दिले होते आम्ही झाकून. हा, पण आता माहित पडलं की हे तुमचे होय म्हणून. हा, म्हणून बा घेऊन आलो. सांगा लहान नाही झाली घ्यायची. हा, चोर असून सुद्धा शेवासारखा मस्त म्हणते ना की मी घेऊन आलो. हो का, तुला सापडले होते का? अरे बरं झालं ना राजा. हा, मी का पाहून पाहून दमलो का, किती पाहिले का मी, पण मला नाही भेटले. नाही, मारतीन आम्ही चाललो होतो, ते दिसले आम्हाला, तर मग बा कोणाचे होय काय होय तर मग नेले मारतीच्या खोपडीत ठेवून दिले बा. बरं झाले का तुम्हाला भेटले म्हणून तुम्ही आणून तरी दिले. हा, दुसऱ्या कोणाला भेटले असते तर आणूनही नसते दिलेले का? हा, ते बाया किती कलकल करत जायता. हा, मला 70-70 किलोचे गटू लावा म्हणे ना. नाही बा, काय करता हो दुसऱ्याचा माल ठेवून. हा, दुसऱ्याचा माल ठेवला तरी पचत नसते ना. हा, दुसऱ्याचा माल कधीच आपण ठेवू नये, ज्याचा आहे त्याला देऊन दिलेला बरा असते. तो आता आणून दिले असते का म्हणा, ते नाक दाबलं म्हणून ते तोंड उघडलं. पण तरी किती कट्टर आहे पाय ना, चोरी केली म्हणून सांगत नाही ते. हा, मग ते भेटले होते म्हणते, सापडले म्हणते. बरं झालं ना बा, तुमच्यासारखे चांगले माणसं असले का नाही, हो टेन्शन नाही, कोणाचा माल इकडे तिकडे जात नाही ना. हा, मी काय म्हणतो, काय बक्षीस काय देऊ तुम्हाला सांगा. बक्षीस काय देता म्हणा, आमचे कांद्याचे पोते देऊन द्या आम्हाला, झालं मग. हा राजू, शांताराम काका अशी बोलायला बक्षीस. हा, आपण का दुसरे माणसं हो का, आपलेच आपण हो ना. काय राजू, घरच्यासारखे माणसं आपण. तुमचा माल आम्ही देणार आहो का? हा, कोणाचा माल असं घेत नसते. हा, कोणाचाच माल कोणी घ्याव नाही, देऊन टाकाव. तिचा माल जे आहेत ना त्याला देऊन टाकाव. हे पटलं भाऊ आपल्याला, ज्याचा माल आहे त्याला देऊन टाकाव. पण मी काय म्हणतो, जाऊ दे आता, बक्षीस तर नाही, पण मग चहा तरी घ्या. हा, चहा ठेवायला सांगतो मी, थांब. सांगा आता, माय कांदे मला भेटल्याशिवाय चहा तरी गोड लागल का? हे म्हणून नाही राहिले की ते कांदे आहे बा आणले मी म्हणून. नाही, चहा घे नका सांगू, जाऊ दे ना, कुठं काकोली तपलीक देता. मी काय म्हणतो, ते राजू तुमचे गडोळे मी तिथे ठेवले होते, पण माझ्या कांदा राजू तिचा कोणतरी नेला राजू. हा, तुम्हाला काही माहित आहे का कोणतरी नेला काय? म्हणजे तुम्ही मी आणला नाही असं नाही, पण ते तुम्हाला माहित आहे का काही? पाय ना कसा खुदू खुदू विचारू राहिला. नाही रे बा, मी काय आणू बी तुझ्या कांदा. नाही, म्हटलं तुम्हाला रागी गाला असेल बा, आम्ही गटोळे नेले म्हणून, म्हणून माझ्या कांदा घेऊन आले असेल तर म्हटलं असं. मले कायचा राग येईल बे, तो का चोरून नेले का माय गटुळे, तुला सापडले म्हणून नेले. हा, तो जर चोरून नेले असते तर मला राग आला असता. हो ना, आम्हाला सापडले, आम्हाला माहित नव्हतं तुमचे होय म्हणून, पण नेऊन ठेवले बा. तेच तर म्हणतो ना, मला काही राग येत नाही बा. हा, तो जर चोरून नेले असते तर मला राग आला असता, मग आणला असता मी कांदा. पण तो चोरून नाही नेले म्हणतो ना. हा, नाही नेले तुम्ही चोरून, मग काय आले बाबा, मग मी मला काही राग नाही आला तुया. सांगा आता, याच्याकडून कांदा काही भेटत नाही वाटतं बा. हा, एक तर बुडेबान ते बाया येणार आहे आता, सगळ्या बंदलच होते आता उद्या. शांताराम काका, मी काय म्हणतो, तर तुम्ही आणला गिनला असेल तर देऊन द्या ना बा. हा, देऊन द्या, असं आपण काय दुसरे आहो का काय राजू? नाही ना बा, मी काय आणू तुया कांदा. हा, मायले का गटुळले का तुला सापडले, तो उलट आणून दिले. हा, तो का चोरून नेले का? हा, चोरून नेले असते तर मग काही वेगळी गोष्ट आहे. हा, चोरून नाही नेलेले का तो गटुळे माये, आणि मी काय तुया कांदा आणू. ठीक आहे बा, मग पाहतो मी माझ्या गटोळे कोण नेले ते. हा, येतो मी, आलोच. चलावं लाईने पाटील. काय मारती, शांताराम काकानं तर आणले नाही म्हणते रे कांदे. हा, मग आता कोण नेले असेल? दुसरं कोण नाही नेले, शांताराम काकानंच आणले ते कांदे. होय, पण तो 2-3 वेळा विचारलं ना, तरी ते नाहीच म्हणे ना. हो ना, ते नाही म्हणून राहिले, पण ते काय म्हणून राहिले माहितीये का? पाहिलं नाही का तुम्ही काय म्हणत ते? अरे बा, मी काय आणू म्हणे कांदा, माय का गटोळे तो चोरून नेले का? हा, 4-4 वेळा काय म्हणत ते? हा, माय का गटोळे तो चोरून नेले का म्हणून मी कांदा आणणार आहे, तो चोरून नाही नेले तर मी काय आणू? म्हणजे त्याचं म्हणणं आहे की बा आपण कबूल करावं किंवा आपण चोरून नेले म्हणून. हो ना, तेच आहे ना, आपण काय म्हटलं, सापडले म्हटलं ना. हा, पण त्याचं म्हणणं असं आहे की बा आपण कबूल करावं किंवा आपण चोरून आणले म्हणून. हा, म्हणून ते 4-4 वेळा म्हणून राहिलेत
की हा माय गटोळे जर तो चोरून नेले असते तर मी तुझ्या कांदा आणला असता. खरंचले का मारती शांताराम काकाच्या दिमागाला म्हणा लागल बा. हा कोणती उपमा द्यावं तेच नाही समजून राहिले का. चतुर म्हणाव का बुद्धिमान म्हणाव का काय म्हणाव. हा लेका त्याचा दिमाग लेका कसा चालते. ते जाऊ द्या, त्याच्या दिमागात काही नाही करायला आपल्याला. पण राजू माझ्या कांदा भेटला पाहिजे ना. हा नाही तर उद्या लय गोंधळ होणार आहे बरं. लयच गोंधळ होते माझ्या वावरात निवडून नुसता गोंधळ राहणार आहे. जाऊ दे ना बे टेन्शन काय घेतं. हा दे सांगून. हा नेले होते ना आम्ही चोरून पण काऊन नाही नेणार म्हणा. हा तुम्ही आमच्या विरोधात कसं कट केला म्हणा ते सांग ना. सगळं आपल्या विरोधात कसं केलं त्यांनी ते सगळं आपल्याला माहित पडलेलं ते सांग ना त्याले. पण तसंच करायला लागणार आहे, त्याशिवाय काही इलाज नाही. हा खरं सांगून आमची काही चुकी नाही म्हणा. हा तुम्ही आमच्या विरोधात जो मी सांगतो ना माझ्या सासऱ्याला एवढं तुम्ही फोन करून सांगितलं हे सांगितलं तुम्ही असं करू शकता. हा मग आम्ही असं वागलं तर त्यात काय आहे. चाल मग दे सांगून म्हणा. राजू तुम्ही एवढे वयस्कर माणसं तुम्ही चुकीचं वागता राजू म्हणा. मग आमच्याकडून जराशी चुकी झाली तर काय फरक पडते. हा मग आता ऐकत नाही मी. हा मी जरा टेरीनं बोलतो ना. हा म्हणतो का राजू माझ्या सासऱ्याला एवढं सांगितलं तुम्ही तिकडून फोन करून. हा सगळा माझ्या घरात सगळा गोंधळ केला तुम्ही. हा ते सांगतो ना मी. चला चाल मग घाबरायचं काय कारण आहे. हे पहा शांताराम काका, खरं खरं सांगतो मी आम्ही चोरी केली. हा चोरी केली तुमच्या गटोडे आम्ही चोरून नेले होते आणि तिथं लपवले. हा आणि काऊन नाही करणार आम्ही चोरी सांगा तुम्ही. तुम्ही राजू आमच्या इकडे मजूर तुमच्या इकडे घेतलं. हा ते बी खोटं बोलून. हा माझ्या सासऱ्याला उलट सुलट सांगितलं तुम्ही. हा की बा असं तुम्ही तुमच्या पोरीले वावरात निवड आला असं तसं फोन करून सांगा त्याले. हा मग तुम्हाला हे शोभलं का. माझ्यासोबत खोटं बोलले हो तुम्ही. हा पाहुणे येऊ राहिले तुझ्या मेवण्याला पाहिले असं तसं. हा मी बसलो तिकडे जाऊन. हे बघा मारती. हा म्या काही तुमचं काही वाईट केलेलं नाही आहे. हा तुमच्या भल्याच वागलेलो आहो मी आजपर्यंत. याच्या आधी का तुम्हाला अडचण आली की लगेच शांताराम काका दिसत जाय. हा तेव्हा नाही दिसत तुम्हाला. हो ना मान्य आहे आम्हाला की तुम्ही आम्हाला मदत केली कधी बी. हा पण हे असं हे उलट सुलट बोलणं हे बरोबर आहे का. तुम्हाला मजूरच पाहिजे होतं तर आम्हाला बोलायला लागत होतं ना मग. हा माझ्या सासऱ्याला उलट सुलट सांगायची काय गरज होती का. अरे बाबा म्या जर तुझ्या सासऱ्याला फोन करून तर सांगितलं नसतं तर तुमचीच आपसात भांडणं झाली असती ना. एवढं आता हे बाई राणे पाटील एवढे तुझ्यासोबत आले ना भांडायला माझ्यासोबत. हा हेच तुझ्यासोबत भांडायला लागले असते. विनाकारण आम्ही काय भांडलो असतो. हो ना आम्ही काय भांडणार आहोत. हा आम्ही तर सोबती आहोत एकमेकाचे. भाऊ मारत्या जेव्हा आपला फायदा आणि नुकसान होण्याची वेळ येते ना तेव्हा सोबती बिबती काही नसते. आमचं नुकसान काय झालं असतं. हा काऊन भांडलो असतो आम्ही. मला सांग तो इकडे येणार मजूर जर लाईने पाटलाच्या इकडे गेलं असतं तर तुला राग नसता आला का. राग तर येतच होता हो. राग काऊन येणार. हा एवढ्या मजूर सांगते माणूस आणि ते जर दुसरीकडे गेलं तर मग राग नाही येत का. पण माय मजूर लाईन पाटला इकडे काय जाईल. आता लाईने पाटलाच्या इकडे जात होतं का तो इकडे येत होतं का सरपंचाच्या इकडे जात होतं मला काय माहिती बाबा. हा पण मी काय म्हणतो मी काय चुकीचं वागलो नाही. हा त्याचा पुरावा मी तुला देऊ शकतो. आमच्या इकडे मजूर तुमच्या इकडे नेलं तरी म्हणता चुकीचं वागलो नाही. हा काय पुरावा आहे तुमच्याजवळ. अनवा पुरावाच पाहिजे ना. चला मग माझ्यासोबत. असं आहे ते नाही का. म्हणजे तुम्ही 3 होके घेतले होते. आम्ही काय जाणून बुजून नाही घेतले. मी आता तिकडे मंदिरात गेली होती तर ते सरपंच बाई भेटली तर मी घेऊन घेतला हो का. इकडे लाईन पडले आलते आमच्या घरी. आता मला वाटलं बा की कौशलाजीने घेतला नसेल हो का म्हणून मी घेऊन टाकला. हो म्हटलं त्या लाईन पडलाले तिकडे गुंपाजीने मारतीले हो म्हटलं. मग आता तुम्ही सांगा कोणाकडे जात होता आम्ही. हा इकडे मारता तिकडे गेलो असतं तर तिकडे ते लाईन पडल्याने सगळी तयारी केली होती. हा तिकडे ते सरपंच वावरात जाऊन बसले होते मजूर येते म्हणून. तुमच्यापैकी कोणाच्या एकाच इकडे गेलं असतं तरी बाकीच्या राग आलाच असता. आता लाईन पाटाची गेलं नसतं तर लाईन पाटील माझ्यासोबत भांडायला आले असते. माझ्यासोबत कलकल केली असती. हा मग आता माझ्यासोबत कलकल केल्यावर मी ऐकते का. हा मग मी पण काही खोटं नाही सांगितलं असतं ना. मी म्हटलं असतं की बा मारतीनच मला येऊ दिलं नाही. हा मारतीनं आमचं मजूर सगळं त्याच्याकडे नेलं तुमच्याकडे जाऊ दिलं नाही. पाव लाईने पाटील. हा आपल्या अंगावर आली कोणती गोष्ट की माणूस झटकून टाकत असते दुसऱ्याचा विचार करत नाही. हा मग आता मला सांगा आता या मंजुळानं जर म्हटलं असतं की बा मारत्यानं तुमच्याकडे मजूर येऊ दिलं नाही. हा तर मग तुम्हाला राग आला नसता का मारत्याचा. मारत्यासोबत मी भांडायला गेले नसते का तुम्ही. हो राजू मी गेलो असतो भांडाले. तेच म्हणतो ना. हा तुमची हे बा मारत्यासोबत दोघांची भांडणं झाली असती. इकडे बायासोबत कलकल झाली असती. हा बायासोबत बी आपलं काम पडते ना. बाया का दुसरी आहे का सांगा मला. काम काय मागं पुढे होतच राहत असते. पण आता आपापसात भांडून काही फायदा होते का. हा हो पण मी काय म्हणतो आता आमचे तिघाचे होके घेतले गेले होते पण मग मजूर तर तुमच्याकडे गेलं. त्याचं काय मारती मला माहित होतं काय ना काय आता गोंधळ होणार आहे. हा तिघाचे होके म्हटल्यावर आता कोणाच्या इकडे एकाच्या इकडे गेला की गोंधळ होतेच. हा मग काय सुचे नाही आम्हाला. मग गुंपाजी सांगितलं गुंपाजीने मग शांताराम भाऊला फोन लावला. हा त्यांनी मग ही आयडिया लढवली बा काय करायचं काय नाही तर मग आयडिया काढली. तसं बी मारती म्या काही तुमचं काहीच नुकसान केलं नाही. कसं आहे आता लाईने पाटील आता तिथं गेले सासरवाडीला गेले आले. हा तर काय नुकसान झालं. हा एरिका भेटील जात नाहीत का सहज भेटील म्हणून गेले बुवा. आता घर राहिल्यापेक्षा गेले. हा दुसरी गोष्ट त्याच्या पाहुण्याला सांगितलं आपण की पाहुणे येत आहे म्हणून जशी त्याची आशा वाढते. आणि पाहूच ना आपण त्याच्या मेवण्यासाठी बी पोरगी पाहू ना आपण एखादी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तू काही नुकसान केलं नाही मी का सांगितलं असतं डेडके साहेबाले. हा
तर आपल्याला समजून येते डेनके साहेब स्वभाव काय आहे, त्याचा पोरीवर जीव किती आहे, काय आहे आपल्याला समजते ना. मिळालं का तुमच्या भल्यासाठी केलं आणि तुम्ही का मायच गटोळे चोरून नेले, मलाच त्रास दिला. तस नाही ना शांताराम काका, आम्हाला काय वाटलं तुम्ही आमच्यासोबत मोठी चाल केली म्हणून आम्हाला राग आला, म्हणून आम्ही राजे ते गटोळे तुमचे चोरून नेले. जाऊ द्या बा, आणून दिले ना तुमचे गटोळे. कसं आहे ना मारती, तुम्ही माझ्यासोबत भांडायला आले असते तरी मला काही वाटलं नसतं, पण हे तुम्ही चोरी केली ना, चोरी करणं चुकीचं आहे ना, म्हणून तुम्हाला अद्दल घडवायची होती मला. जाऊ दे बा, चुकलो चुकलो आम्ही. आता, माफ आम्ही करा माफी आम्हाला. मागतो दोघे जण. जाऊ दे ना, तुम्ही जे माझ्यासोबत वागले त्याच्यानं माया फायदाच झाला ना. लोकांना तर समजलं की शांताराम काय चीज आहे ते. समजलं ना बा, सगळ्यात समजलं. भल्याच्या वाटी जाव, पण शांताराम काकाच्या वाटी कोणी जाऊ नये बा. समजलं बा आम्हाला. बरं ठीक आहे, जा मग आता तुम्ही तुमच्या घरी जा, मी माझ्या घरी जातो. नाही, घर जातो आम्ही, पण ते कांदे दिले असते तर बरं झालं असतं राजू. कसं आहे माहितीये का, आता एका भांडणातून तर तुम्ही वाचवलं आम्हाला, गोंधळ व्हायचं, पण आता उद्या दुसरा गोंधळ होणार आहे आमच्या वावरात. ते कांदा देऊन द्या बा आमचा. का आले का मारती, तुला माहित नाही का, शांताराम भाऊ काही उचापत्या करल पण चोरी करत नाही. तुझ्या कांदा बी काय अनुराजा चोरून, काही टेन्शन नको घेऊ तू. तुझ्या खोपडीच्या पाठीमाग आहे ते, पलीकडे खोपडी आहे ना, ते पलीकडे दुसऱ्या खोपडी आहे एक, तुझी माहित आहे ना, त्याच्या पाठीमागे ठेवलेला आहे. जा आता तू उद्या सकाळी मस्त जा आणि कांदा लावून घेतो या. खरंच बा, शांताराम काका मानलं बा तुम्हाला. शांताराम काका इज किंग. सारे मारते आता निपटलं सगळं. शांताराम काकाचे गटोळे त्याला भेटले, तुया कांदा भेटला तुले. आता विषय इथं संपून टाका, चला. चला बा मंडळी, कापसाची चोरी, गाठोड्याचा तपास, हे सगळा विषय आता इथं संपलेला आहे. आता उद्या आपण नवीन विषय घेऊन येऊ. कसं आहे ना मंडळी, व्हिडिओ बनवण्यासाठी आम्ही तानभूक हरून राजू व्हिडिओ बनवतो. जरा तुम्ही बी सपोर्ट करत जा. व्हिडिओला जरा लाईक करत जा, बरं. लाईक करत जा, जास्तीत जास्त लाईक आले पाहिजे आपल्या व्हिडिओला, आणि शेअर पण करत जा नक्की. कसं आहे ना, एकमेकाचा सपोर्ट भेटल्याशिवाय माणूस मोठा होत नसते. आज दुसरा मोठा झाला, उद्या आपल्याला मोठं होण्याची संधी येते, आहे का नाही. तसा तुमचा सगळ्याचा सपोर्ट आहेच म्हणा, पण परत तरी सुद्धा तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत जा, आणि कमेंट करून सुद्धा सांगा की तुम्हाला कसे व्हिडिओ आवडतात ते. आधीच्या व्हिडिओला कमेंट करून प्रोत्साहन देणारे सुनील भाऊ नेवरे, राहुल भाऊ कांबळे, गोकुल भाऊ चव्हाण, प्रभाकर भाऊ पाकडे, गजानन भाऊ वाघ, अनिकेत भाऊ कांबळे, नीलकंठ भाऊ धानोरकर, अमोल भाऊ दहापुते, सतीश भाऊ रंगारे, योगेश भाऊ कावडकर, निखिल भाऊ गावंडे, श्रीकुमार भाऊ लांजेवार, अनंता भाऊ, आदित्य भाऊ, हितेश भाऊ डहाके, त्रिशा गौरव ठाकरे, चित्राताई जावरकर, सीमाताई कनिंडे, प्रफुल्ल भाऊ मानेकर, त्याचबरोबर गुणवंत भाऊ गीते, आणि तुमच्या सगळे सुद्धा खूप खूप धन्यवाद. चला मग, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. कसा वाटला ते सांगा. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.